भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. संजय राऊत सध्या नागपूर विदर्भ दौऱ्यावर आहेत. काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? कारण तिथे जाऊन त्यांनी बरीच विधानं केलेली आहेत. भाजपसोबत युती करणार नाही आगामी काळामध्ये असे सुद्धा ते म्हणत आहेत. काय म्हणाल? नाही, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी सुद्धा विदर्भामध्ये शिवसेना वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन करत त्यांनीही अनेक दौरे केलेत आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना अशी युती नेहमी विदर्भामध्ये विजयी व्हायचं. आज अनेक जे खासदार शिवसेनेचे तिथं निवडून आलेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचं सुद्धा योगदान आहे. संजय राऊत साहेबांनी दौरा करावा, त्या ठिकाणी प्रयत्न करावे, त्यांना आमच्या सदिच्छा आहे. पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत आघाडी केल्यानंतर विदर्भामध्ये त्यांना जनता कधीही साथ देणार नाही. शेवटी त्यांचा विचार आणि काँग्रेसचा विचार हे एकसारखा आहे आणि काँग्रेस आत्ता विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जर एखाद्या पक्षाचं नाव घ्यायचं असेल तर ती काँग्रेस आहे. त्यामुळे शिवसेनेला संधी नाही. शिवसेनेला संधी नाही तुम्ही म्हणतात, पण आगामी काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन त्या ठिकाणी निवडणुका लढू आणि त्या निवडणुका जिंकू सुद्धा असा आत्मविश्वास ते त्या ठिकाणी प्रकट करतायत. असा आत्मविश्वास तर या राज्यामध्ये ज्यांचा एकही आमदार नाही असेही राजकीय पक्ष असा विश्वास व्यक्त करतात. विश्वास व्यक्त करायला अडचण काय? त्या कवितेमध्ये गणपत वाणीसुद्धा विश्वास व्यक्त करायचा. गणपत वाणी बिडी पितांना चावायचाच नुसतीच काडी, मनाशीच अन म्हणायचा की या जागेवर बांधीन माडी. गणपत वाणीच्या त्या कवितेसारखा विश्वास व्यक्त करायला अडचण काय? विश्वास कोणीही व्यक्त करू शकतो आणि तो त्याचा अधिकार आहे राजकारणात. पण त्यासाठी आधार द्यावा लागतो. एखादा जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण करायचा असेल तर त्याला संघटनेच्या शक्तीचा आधार द्यावा लागतो, परिश्रमाचा आधार द्यावा लागतो. जो स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिला. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एक एक नेता निर्माण केला आणि नेत्यांसाठी राजकारण केलं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कधी स्वतः मुख्यमंत्री झाले नाही. ते सांगायचे मला राज्याच्या जनतेसाठी माझा पक्ष स्थापन केला. इथं उलट आहे. इथं कार्यकर्त्यांना संधी कमी आहे, कुटुंबाला संधी जास्त आहे आणि म्हणून मला वाटत नाही की त्यांचा संकल्प त्याला आमच्या सदिच्छा आहे. लोकशाहीमध्ये जनहिताची कामं करावी आणि त्यांनी राज्याच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, दीन दुर्बल, शोषित अशांची कामं करावी. आम्हालाही सरकारमध्ये येण्याची मग इच्छाही होणार नाही. तुम्ही जर शेतकऱ्यांसाठी काम कराल, आज तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही. धानाचा बोनस मग मागितला, तुम्ही म्हणता आम्ही देणार नाही. म्हणजे हा विक्रमादित्य बेताळच्या कथेसारखा तुमचा हट्ट आहे. धडक सिंचन विहिरीचे पैसे का नाही दिले तुम्ही? निराधाराचे पैसे का देत नाही? आज या राज्यामध्ये सरजी उस्मानी हिंदूंबद्दल विष ओकून जातो, तुम्ही त्याला टचसुद्धा करत नाही. तर मला आश्चर्य हे वाटतं की मग जनता तुमच्या पाठीशी कशी उभी राहील? नक्कीच. एक त्यांनी अशी सुद्धा टीका केली आहे की संघानं मुस्लिम संघ काढला, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काही जनाब संघ म्हणायचं का? नाही, जनाब संघ किंवा मुस्लिम संघ याचा कुठेही संबंध उपस्थित होत नाही. शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी उद्धवजींच्या संदर्भामध्ये जे फ्लेक्स बोर्ड लावले त्यावर जनाब गेलं. हे काही भारतीय जनता पार्टीने टीका केली का? हे शिवसैनिकांनी लावलेल्या फ्लेक्स बोर्डच्या बद्दल सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जे शिवसैनिकांनी भूमिका मांडली त्याचा पुनरुच्चार केला. तर मला आश्चर्य वाटतं संघाच्या संदर्भामध्ये असा भारतीय जनता पार्टी किंवा कोणत्याही संघ स्वयंसेवकांनी मताच्या गाचारीसाठी, मताच्या तुष्टीकरणासाठी असा जनाब म्हणून बोर्ड लावला नाही. जनाब हा बोर्ड, हिरव्या रंगाचा बोर्ड, हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेत. आता शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांना आपला नेता जनाब झाला असं वाटत असेल तर भाजपच्या एखाद्या नेत्यांनी त्या संदर्भामध्ये पुनरुच्चार केला
त्रास होता कामा नये. नाही पण वारंवार टीका होते की भाजपचं जे हिंदुत्व आहे ते बेगडी आहे, शिवसेनाच खऱ्या हिंदुत्वाची पाठराखण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये काम करते. जेव्हा या स्वरूपाच्या टीका होतात, एकेकाळी एकत्र राहिलेला पक्ष आज इतकं वितुष्ट झालं की एकमेकांवरती अशा स्वरूपाच्या कुरघोड्या करतोय. सगळी दारं पुढची बंद झाली आहेत म्हणावं आणि आता नेमकं हिंदुत्व खरं कोणाचं आहे हे कसं लोकांनी ओळखावं? नाही, ओळखायची आवश्यकताच नाही. खरं हिंदुत्व कोणाचं हे लोकांना समजतं. जर खऱ्या हिंदुत्वाचे असते तर सर्जिल उस्मानी हिंदूंबद्दल इतक्या निम्न शब्दामध्ये, अतिशय नीच शब्दामध्ये शिवी देऊन गेला. सरकार शिवसेनेचं होतं, तुम्ही किती शांत राहिला. तो स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या पुस्तकामध्ये एखादा शत्रूसुद्धा एखाद्या स्वातंत्र्यवीराबद्दल नीच लिहिणार नाही. तेवढं नीच लिहिलं. तुमच्या मुखातून शब्द निघत नाही. तुमचंच खरं हिंदुत्व आहे. 1988 मध्ये 27 नगरसेवक निवडून आल्यानंतर संभाजीनगरच्या पावनभूमीवर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी वचन दिलं. घोषणा नाही, भाषण नाही, वचन दिलं की या औरंगजेब जो स्वतःला आगमगीर म्हणायचा, जो स्वतःला गाझी म्हणायचा, गाझी या शब्दाचा जबरदस्तीने धर्मांतरण करणारा व्यक्ती, त्याचं नाव बदलवू हे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं. मग कुठे तुमचं खरं हिंदुत्व हेच आहे का की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं ऐकायचंच नाही, हे हिंदुत्व आहे? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की काँग्रेस ही मतासाठी तुष्टीकरण करणारी पार्टी आहे, ही हिंदुत्व विरोधी पक्ष आहे. ज्या दिवशी काँग्रेसची हातमिळवणी करायची गरज येईल, वेळ पडेल, तेव्हा मी माझं दुकान बंद करेल. नक्की. सुधीर भाऊ, एक शेवटचा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की मोठ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडणार आहेत. काय नेमकं होणार आहे? काही होणार आहे की पुन्हा विरोधामध्ये भाजप असणार आहे आणि सक्षम लढा दिला जाईल महाविकास आघाडी सरकार समोर? नाही, घडामोडीच्या बाबतीमध्ये मला वाटतं की कोणतंही भाष्य करण्याची आवश्यकता नाही. घडामोडी होत असतील तरी त्या काही चॅनलच्या माध्यमातून कधीच सांगितलं जात नाही. असं म्हणतात की मध्य प्रदेशमध्ये एक ज्योतिरादित्य सिंधिया निघाला. जेव्हा तुम्हाला माहिती आहे की 22 नोव्हेंबर रोजी अजितदादा आलेत, तर काय घडामोडी टी व्हीवर सांगितलं आहे का? मला वाटतं की घडामोडी काय होत आहे या तर कधीच सांगितलं जाऊ शकत नाही. हे खरं आहे की भारतीय जनता पार्टीनी चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत, महाराष्ट्राच्या 358 तालुक्यापर्यंत भारतीय जनता पार्टीनी एक नियोजन केलं आहे. आम्ही गावागावाच्या जनतेपर्यंत पोहोचणार आहोत. ज्या काही केंद्रांनी जनतेच्या सेवेसाठी, जनहितासाठी जे निर्णय घेतलेत ते निर्णय सांगणार आहोत. आणि या सरकारची स्थापना हीच मूळतः बैमानीच्या आधारावर झाली. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीला निवडून दिलं आणि यांचं आश्चर्य असं आहे की महाशिव आघाडी निर्माण होणार होती. दबावामध्ये हे कट्टर हिंदुत्ववादी जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात, शिवशब्द काढला का? तर म्हणे आमचा विकास झाला पाहिजे, महाविकास आघाडी शब्द टाकला. अरे तुम्ही शिव या शब्दाचं रक्षण करू शकत नाही आणि स्वतःला हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणतात. 7 अजूबे इस दुनिया में 8वां अजूबा ये सरकार आहे. तुम्ही सांगता की मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होतो. तुम्ही तर शिवसेना प्रमुख आहात. पदासाठी इथपर्यंत आगात की स्वतः शिवसेना प्रमुख एकही शिवसैनिक दिसला नाही, तुम्ही स्वतः मुख्यमंत्री पदावर गेलात. पण ही खतखत आहे शिवसैनिकांमध्ये असं म्हणायचं तुम्हाला? असेल नसेल मला माहिती नाही आणि मला ती माहिती करून घेण्याची आवश्यकताही वाटत नाही. चर्चा आहे की जो निधी वाटपावरून वाद सुरू झालेला आहे, त्यामुळे एक गट आहे शिवसेनेचा जो नाराज आहे आणि काही कधी येऊ शकतो, त्यांच्या नाराजगीचा विस्फोट कधी येऊ शकतो असे सुद्धा दावे केले जात आहेत. तर काय नेमकं तुम्हाला वाटतं यामध्ये? मला व्यक्तिगत रीतीने वाटते आणि ज्या संदर्भामध्ये आदरणीय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, आम्ही 2024ची तयारी करतो आहे आणि 2024मध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमतामध्ये निवडून येण्याच्या दृष्टीने
आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आहोत. नाही, पण तुम्ही ज्योतिराज शिंदेंचा दाखला दिला, अजितदादा पवार यांचा सुद्धा दाखला दिला, मग त्याचा संदर्भ कसा काढायचा? नाही, त्याचा संदर्भ साधा आहे. जेव्हा जनतेगत राही होते तेव्हा रामायणामध्ये विभीषण जन्मागा आगा, मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया आगा, जेव्हा यांचं एकत्र येत नव्हते तेव्हा अजितदादा आगे. असं कोणी ना कोणी इतिहासामध्ये येत असतो. आमची तयारी 2024ची आहे, पण मधात एखादा येऊच शकणार नाही असं मी कसं खात्रीलायक सांगू शकेल? म्हणजे काहीतरी घडामोडी घडतील असं तुम्हाला म्हणायचं? नाही, मग असं म्हणायचं नाही घडामोडी घडतील. आपोआप घडतील. इतिहासापासून हिस्ट्री रिपीट होते. तर मला असं वाटतं की असं होऊ शकतं, कारण जे वातावरण राज्यामध्ये आहे ते वातावरण हे महाविकास आघाडीमधला संतोष व्यक्त करणारं स्फोटक वातावरण आहे. आणि या स्फोटक वातावरणामध्ये कधीकधी काही घडामोडी होत असतात, पण भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या घडामोडीकडे लक्ष न देता 2024मध्ये जे 97,000 बूथ या महाराष्ट्रात आहे त्या प्रत्येक बूथपर्यंत भारतीय जनता पार्टीचा विचार, भारतीय जनता पार्टीचं ध्येय, भारतीय जनता पार्टीचं तत्त्व हे पोचवण्यासाठी मात्र आम्ही पूर्ण शक्तीने काम केलं तर निवडणूक, सत्ता, निवडणुकीतला विजय हे त्याच्यातलं बाय प्रोडक्ट आहे. नाही, पण संजय राऊत तर असं पण म्हणतात की 2024ला भाजप राहणार नाही महाराष्ट्रामध्ये, पूर्ण बहुमतानं महाविकास आघाडी सरकारला लोक निवडून देतील. आम्ही तर सदिच्छा दिलीच आहे ना, पण शेवटी असं होता कामा नये की मुंगेरी लाल के हसीन सपने ही गोष्ट पुढच्या शतकात शिकवण्याची आवश्यकता पडणार नाही. शिवसेना के हसीन सपने असं कुठं मन किंवा उदाहरण दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यांनी 1000 वर्ष राहावं, पण 1000 वर्ष राहायचं असेल तर निर्णय तसे कुठं घेत आहे? त्यांनी निर्णय घ्यावेत ना. द्या धानाचा बोनस, शेतकऱ्यांचे पैसे अटकवता, धडक सिंचन विहिरीचे पैसे देत नाही. 3 वर्ष जागे 50,000 रुपये आम्ही नियमित शेतकऱ्यांना देऊ, 3दा घोषणा केल्या. अर्थसंकल्पामध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही आदरणीय सावित्रीबाई फुलेंच्या नावाने 1,500 बसेस देऊ महिलांना. तुम्ही एक घोषणा पूर्ण करत नाही. मला असं वाटतं की मग कसं सत्तेमध्ये राहता येईल? म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी मेरिट येतो असं सांगायचं आणि अभ्यासच करायचा नाही तर मेरिट कसं येईल? सत्तेत यायचं आहे ना तुम्हाला, मग जनतेची कामं करा, जनतेची सेवा करा, जनहिताचे निर्णय करा. तुम्ही तर पिओ वाईन रहो फाईन, दारू वाईन याच्या बाहेर पडायला तयार नाही, मग कसं तुम्ही राहाल? तुम्हाला काय वाटतं खूप दारूचा आम्ही प्रचार केला, दारूचा खप वाढवल्याने यांना मतदान मिळणार आहे? ये जनता है, पब्लिक है, सब जानती है. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी सुधीर भाऊ यांच्याशी बोलल्याबद्दल. तर जनता आहे सब जानती असं सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणतात. पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संसदीय नेते संजय राऊत यांच्यावरती त्यांनी सडकून टीका केली आहे. कॅमेरा पर्सन अमोलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.